जळगाव नंतर नांदेड जिल्ह्यातील मुदखेड आणि अर्धापूर तालुक्यामध्ये सर्वाधिक केळीचं पीक घेतलं जातं। मात्र काल झालेल्या अवकाळी पावसामुळे अक्षरशः केळी बागा या जमीनदोस्त झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण आहोत नांदेड जिल्ह्यातील इजळी या गावामध्ये। या ठिकाणी आपण केळीची परिस्थिती पाहू शकतो। या ठिकाणी केळीच्या ज्या बागा आहेत अक्षरशः जमीनदोस्त झालेल्या आहेत। हाताला आलेलं पीक जे शेतकऱ्यांच्या हाती पीक आलं होतं ते अक्षरशः मातीत मिसळलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर पाहिलं तर नांदेड जिल्ह्यामध्ये काल झालेल्या या वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। आपल्यासोबत शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। दादा काय सांगाल, पावसामुळे काय कसं नुकसान झालं आणि किती नुकसान झालं तुमचं? सर काल वारं वादळ व भरपूर असं उष्णतेच्या लाटेमुळे हे बाग उद्ध्वस्त झालेले आहे। 1,500 लागवड होती, याच्यातलं 700-800 पडलेलं आहे बाग। आता राहिलेले पण झाड एक पण राहत नाही, त्याच्यातले सगळे उद्ध्वस्त होत आहे। रुपया होत नाही, 1 लाख रुपये खर्च झालेला आहे। एवढी सरकारला विनंती आहे की आम्हाला काहीतरी याच्यात तत्काळ आपलं पंचनामे करून मदतीला आम्हाला द्यावी, हीच विनंती। किती एकर शेती होती? किती एकर शेतीमध्ये आपण केळीची लागवड केली होती? 1 एकर होते। काय उत्पन्न अपेक्षित काय होतं? 1 एकर होती जमीन आणि 1,500 रोप लागवड केलं होतं सर। 1 लाख रुपये खर्च आला होता सर याला सर्व। अपेक्षित उत्पन्न काय होतं? अपेक्षित उत्पन्न आम्हाला 5 लाख होतं सर। काय आता सरकारकडे काय मागणी करा? अपेक्षा एवढीच की बा आम्हाला काही नाही, फुलाची पाकळी त्याने सर्वांनी सरकारने एवढंच विनंती आहे की बा आम्हाला मदत करावी, हीच विनंती आहे। 1 एकर शेतीमध्ये यांनी केळीची लागवड केली होती। जवळपास 1 लाख रुपये या केळीला खर्च आला होता। मात्र ही केळी आता हातातून गेलेली आहे, जमीनदोस्त झालेली आहे। अपेक्षित उत्पन्न या शेतकऱ्यांना जवळपास 5 लाखाचं उत्पन्न अपेक्षित होतं। मात्र आता ही केळी जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठं आर्थिक नुकसान झालेलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। यशपाल भोसले, LS मराठी न्यूज, इजळी, नांदेड।